तर आज आहे ना मी चिकाच्या वड्या बनवलेल्या, तर त्याचीच रेसिपी पूर्ण शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवातीला तर सांगते, जो आपली गाय वेलेली असते ना, जो पहिल्या धारेचा जो चिका असतो ना, त्याचंच आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. तर तो एकदम घट्ट असतो, त्याच्यामुळे ना तो जसा आहे ना तसंच आपल्याला फक्त गाळून कुकरमध्ये वरण भात जसं आपण लावतो खाली पाणी, तसंच आहे ना तशा पद्धतीने तो चिक आहे ना उकडायला लावायचा. 6 ते 7 शिट्ट्या करायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा एकदम घट्ट शिजतो चिक. तर तो काही लवकर निघतच नाही तो, कारण एकदम कडक झालेला असतो, दगडासारखा थोडक्यात. तर मी ना अगोदर एका कुकरच्या आणि एक छोट्या पातेल्यातला आहे ना चिक काढून घेतलं ना, त्यानंतर एकच शेवटचं भांडं राहिलेलं आहे, त्यातला पण आहे ना मी छोटे छोटे काप करून काढून घेतला, कारण ते कडक झाल्यामुळं लवकर काही निघत नाही. आणि जर आपल्याला डेंग्यू झाला असेल किंवा पेशी कमी झाले असतील, तर डॉक्टर आपल्याला आवर्जून गाईचा चिक खायला सांगतात बघा. आणि खरंच खायला खूप चांगला असतो. आणि मी बघू शकतो तुम्ही, असं आहे ना मी सगळा चिक काढून घेतला आणि हा जो चिक दाखवते मी तो सगळा काढून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच खिसणीने खिसून घ्यायचा आहे. तर खिसणीने खिसताना ना एकदम कडक असतो, त्याच्यामुळे ना खिस एकदम चांगला पडतो बघा. आणि खिसायला पण थोडासा जड जातो, कारण ते कडक असल्यामुळं वेळ लागतो. तर आहे ना मी थोडा थोडा करून सगळ्या आहे ना ज्या वड्या आहेत ना त्या सगळ्या खिसून घेतल्या. आणि खिसून झाल्यानंतर जे छोटे छोटे तुकडे राहतात ना, तर त्या तुकडेत ना मी मिक्सरला फिरवून घेतले, जेणेकरून आपली जी वडी किंवा लाडू आहेत ते मिळून येतात. त्यानंतर आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे, त्याच्यामुळं मी आहे ना बरोबर खिस आहे ना मोजून घेते. तर आपल्याला एक पातेलं भरलेलं आहे जे दाखवते त्याचं, आणि त्यानंतर दुसरं पण पातेलं आपल्याला भरलेलं आहे, त्यानंतर एक आहे तो कुकरचं भांडं. अशा प्रकारे तर आहे ना आपण जी खीस जो केलेला आहे ना त्याच मापानुसार आपल्याला साखर घ्यायची आहे. तर आपला 2 पातेलं खीस आणि 1 कुकरचा डबा आहे, तर त्यानुसार तुम्हाला सांगते, फक्त आणि फक्त 2 पातेलेच आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि जर आपण जास्त घेतले तर जास्त गोड होतं, त्यामुळं ह्या मेजरमेंटनुसार आपल्याला साखर घ्यायची. त्यानंतर मी आहे ना गॅसवरती पातेलं ठेवलेलं मोठं, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आणि तूप टाकल्यानंतर टाकायचं आहे. आणि सगळं टाकून झाल्यानंतर थोडं 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 करत आहे ना हलवायचं, कारण तो चिक जो खिसलेला आहे तो आपल्याला लगेचच पातेल्याला लागतो, त्यामुळं. तर सुरुवातीला तर लगेच साखर वगैरे काही टाकायची नाही. तर आहे ना थोडं थोडं करत आहे ना आपल्याला हलवायचं आहे. आणि जर लक्ष देऊन हलवायचं एकदम मीडियम गॅसवरती, जास्त फुल पण ठेवायचं नाही, कारण लगेच करपतो. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं हलवून घेत होते. त्यानंतर थोडासा जो आपला खिस होता ना, म्हणजे मिक्सरला फिरवलेलं, ते पण आहे ना त्याच्यात टाकून एकसारखं एकजीव करून घेतलं. आणि एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये ना एक 5 ते 10 मिनिटांनी लगेच आपल्याला ना साखर टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपली ना साखर टाकली की कसं होतं, एकजीव होतं आणि लगेचच पाणी सुटतं बघा साखरेमुळं. तर साखरेमुळं पाणी सुटलेलं, आणि इथून पुढं जरा जास्तच वेळ लागतो, कारण तो पाक होतो. पाक झाल्यानंतर पाणी झाल्यानंतर ते हळूहळू आटत जातं, त्यामुळं ते सगळी मी साखर टाकून घेतली. आणि त्यानंतर आहे ना बराच वेळ हलवत होते. अशा प्रकारे जर वडे केले ना तर खूप छान होते बघा. थोडंसं लक्ष देऊन आणि कंटिन्यू हलवत राहायचं, कंटिन्यू लक्ष द्यायचं, म्हणजे आपली जी रेसिपी आहे ना ती अजिबात बिघडत नाही. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेलं आहे. हळूहळू ते मेल्ट झाल्यानंतर ते हळूहळू आटत जातं, एकजीव होत जातं. आणि मेन म्हणजे ना कलरसुद्धा असा लालसर येतो, नॉर्मल, जास्त लाल येत नाही. बघू शकता कसं पाणी झालेलं आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर आपलं ना व्यवस्थित असं पाणी आटलेलं बघा. आणि त्यानंतर कलर पण थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला. आणि आपली ना वडी बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे हे जे मिश्रण आहे ते. त्यानंतर मी घरात आणलं आणि पातेल्यामध्ये ठेवून दिलं. आणि 2 ताट आणि एक मोठं ताट होतं, त्याला ना तूप लावून घेतलं. तूप लावलं की आपलं जी वडी ना ती पातेल्याला वगैरे खाली जे ताट आहे त्याला चिकटत नाही, त्यामुळं. आणि त्यानंतर तिन्ही ताटामध्ये मी व्यवस्थित असं ते ना काढून घेतलं. आणि खूप भाजतं बरं का, थोडीशी काळजी घ्यायची, कारण साखर असल्यामुळं चटके बसतात पटापट, त्यामुळं जेवढं होता होईल एवढं चमच्याने करायचं. त्यानंतर मी तिन्ही ह्याच्यात ताटामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं असं दाबून घेतलं, जे माझ्या हातात जो चमचा आहे त्याने. आणि त्यानंतर मी वड्या अशा पाडून घेतल्या. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी कशी वाटली, एकदम सोपी आहे, तुम्ही पण नक्की बनवून बघा.